एकदा खाल तर परत परत याल, चवीचं खाणार त्याला आम्ही देणार। ओम श्री गुरु माऊली मसाले। मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची। आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल, विविध प्रकारच्या शेवया मिळतील, विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल। आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो। विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आरेवाडीच्या बनातून गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार। दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता आरेवाडी येथे लोकनेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा होणार आहे। तरी महाराष्ट्रातील सर्व पडळकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी केले। तसेच ज्या बांधवांनी सांगली येथील मेळाव्यात माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांवर टीका केली त्यांना चोख प्रत्युत्तर या मेळाव्यात दिले जाईल, असे भाजप जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा संग्राम माने यांनी सांगितले। सर्व बहुजनांनी उपेक्षित वंचितांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन केले। माननीय बहुजनांचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांचा दसरा मेळावा आरेवाडीच्या बनामध्ये घेतलेला आहे। संध्याकाळी 4 वाजता सर्व महाराष्ट्रातील सर्व पडळकर साहेबांचे जे लोक प्रेम करतात त्या लोकांनी त्यावेळी हजर राहावं। या शोषित वंचित बहुजन समाजाला या महाराष्ट्राच्या राजकारणात जर कोणी मानस्थान दिलं असेल तर त्यांचं नाव आहे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब। या व्यक्तीनं समाजातल्या छोट्या घटकांना सुद्धा न्यायाचं काम केलंय। छोट्या घटकातले जे लोक आज राजकारणात येऊ पाहत आहेत तर या व्यक्तीकडे बघून माणसं स्वतःला आज म्हणायला लागले की आम्ही सुद्धा राजकारणात येऊ आणि चांगले हातभार या समाजकारणात देऊ। पण काही वर्ष झालं बघताय की तुम्ही ह्या माणसाला प्रस्थापित लोकांच्याकडून प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे। त्यांच्यावर खोटे केसेस करणे, त्यांच्यावर अन्यायकारक बदनामीकारक भाषण करणे, या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी येणाऱ्या 30 तारखेला आपल्या महाराष्ट्रातील सर्व गरीब मराठा समाज असू द्या, ओबीसी असू द्या, एससी एसटी असू द्या आणि ते ज्या समाजातून येतात त्या धनगर समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही सर्व लोक ताकदीनं या कार्यक्रमाला आलं पाहिजे। कारण परवा जो मेळावा झाला सांगलीमध्ये पडळकर साहेबांच्या विरोधात त्यात बरेच बांडगुळ साहेबांना उद्देशून असं म्हणतायत, त्यांची बदनामी करतायत। त्या सगळ्या बांडगुळांना माझं सांगणं आहे तुम्ही येणाऱ्या 30 तारखेला येणाऱ्या जो आरेवाडीच्या बनात जो मेळावा आहे त्या मेळाव्यात तुम्हाला त्याचं सडेतोड उत्तर मिळेल। आणि माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगणं आहे की तुम्ही त्या मेळाव्याला सगळ्यांनी ताकदीनं हजर राहावं, एवढं तुम्हाला मी आवाहन करतो। आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री क्षेत्र बिरोबा येथे आरेवाडीला माननीय लोकनेते आमदार बहुजन हृदय सम्राट गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात बहुजनांचा दसरा मेळावा होणार आहे। सदर दसऱ्या मेळाव्यात आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सर्वांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहे। तरी हा मेळावा सर्वांनी ताकदीने पार पाडण्यासाठी खानापूर तालुक्यातून आपण हजारोच्या संख्येने जायचं आहे। त्याप्रमाणे आपण इथं नियोजन केलेलं आहे। आता इथं हजारोच्या संख्येने आपण तिथं पोहोचणेच आहे। त्यासाठी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात येते की मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री क्षेत्र बिरोबा आरेवाडी येथे सर्वांनी हजाराच्या संख्येने हजर राहावे असे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना खानापूर तालुक्यातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे।